तास झोप 18 वर्षाच्या मुलांना पुरेशी आहे. पण त्याच्यापेक्षा आणखीन कमी वयाची आहेत, 8 ते अगदी 12 वर्षापर्यंतची आहेत, त्यांना 8 तास झोप झाली तरी चालते. 6 वाजता उठून त्यांना चालतं. म्हणजे 10 ते 6 ही प्राकृत झोपेची वेळ आहे, हे विसरून चालणार नाहीये. नाही, आम्ही हल्ली फार उशीर करत नाही, 12 वाजता झोपतोच आम्ही. अशी काही मंडळी म्हणणाऱ्यांसाठी मुद्दाम मी सांगतो, की रात्री 10 वाजता आपल्याला झोपायचंय. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा, की 8 ते 18 वर्ष गटातल्या मुलांसाठी आपण हे व्याख्यान घेतोय. त्यामुळे त्यांची झोपण्याची वेळ ही रात्री 10ची असली पाहिजे. 10चे जास्तीत जास्त उशीर म्हणजे 10:15, 10:15 नंतर मात्र कोणीही मोबाईल हातात घेऊ नका. झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटं मोबाईल उचलून बाजूला ठेवून द्यायचा. आपण जिथे झोपतो त्याच्या जवळपास किमान 2 ते 3 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल असता नाही. त्याच्या रेंज ज्या असतात, चार्जिंग होत असताना सुद्धा त्याच्यात रेडिएशन खूप जास्त प्रमाणात होत असतं आणि त्यामुळे मग तो मोबाईल आपल्या झोपतो त्यापासून, डोक्यापासून पायापासून, म्हणजे शरीराचा व्यास डोक्यापासून पायापर्यंत त्या त्रिज्येच्या बाहेर 4 फूट असला पाहिजे. म्हणजे तुमच्या बेडरूमच्या एकदम एका कोपऱ्यात कुठेतरी चार्जिंग लावून ठेवायचा. तुम्ही जरी असं लोळून जरी गेलात ना, तरी तुम्ही त्या मोबाईल पर्यंत पोहोचता नाही. म्हणजे मोबाईलला जर कोणाची रिंग वाजली तर तुम्हाला उठून जावं लागलं पाहिजे तिथपर्यंत, आणि मग त्याच्यात तुम्हाला झोप असेल तर तुम्हाला तो मोबाईलची रिंग ऐकायला येणार नाही. सोडून द्यायचा विचार. संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर फोन घ्यायचेच नाहीत. विद्यार्थ्यांसाठी फोन नकोच आहेत, अलाउडच नाहीत. त्यामुळे त्यांचा जो काही अभ्यास करायचा आहे तो त्यांनी ठराविक वेळेला, म्हणजे जेवण झालं 7 वाजता, 7 ते 8:30 गप्पा गोष्टींसाठी ठेवलेत आपण, आणि 8:30 ते 10 या वेळेमध्ये दुसरा मोबाईलवर दुसरं काहीही चर्चा करायची, अभ्यासाची काही डाउनलोड सत्र करायची असतील तर ते तुम्ही करू शकता. अशा रीतीने आपली रात्र सुरू होते. झोपताना पाय दक्षिणेकडे करायचे नाहीत, ते पूर्व दिशेकडे करायचे किंवा पश्चिम दिशेकडे करायचे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सूर्योदयाचं दर्शन घेता येतं, सूर्यरायाचं. तिथनं आपण पुढे जाऊया. दिनक्रम काय आहे? खाल्ल्यावर झोपणं आणि भूक लागल्यावर उठणं, एवढाच जर असेल तर तो ठीक होतं, परंतु त्याच्याही मध्ये आपल्याला खूप अनेक कामं करायची असतात. त्यामुळे आपल्याला दिनचर्या देखील बघणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे निसर्गाचे नियम पाळायचे. निसर्गाचे नियम मोडलेत की रोग होतात, आणि मोडले तर त्याचं फळ भोगावं लागतं. सूर्य चंद्र यांनी कधीही नियम त्यांचे मोडलेले नाही. सूर्यचंद्र हे निसर्गाचं प्रतीक आहे, ईश्वराचं प्रतीक आहे. 3 ऋतूंचे 3 नियम आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्यांचे नियम आहेत. ते नियम तसे तसे पाळले गेले पाहिजे, नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. पाऊस बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. आता जून महिन्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होईल. मग तुम्ही छत्री बरोबर घेऊन जाणं, रेनकोट बरोबर घेऊन जाणं हा नियम झाला. आणि जर तो तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला पावसात भिजावं लागेल आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याचे परिणाम म्हणजे ताप येणं, सर्दी होणं, खोकला येणं, डोकं जड होणं, ज्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो, त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. म्हणजे मोडला, निसर्गाचा नियम मोडला तर त्याचे फळ म्हणजे काय, तर रोग भोगावंच लागणार आहे. हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये आता कानामध्ये कापूस घालणं किंवा डोक्यावरनं मफलर घेणं, हातामध्ये ग्लोव्ज घालणं, अंगात स्वेटर घालणं, अशा पद्धतीत जर तुम्ही वस्त्र प्रावरण चांगली घेतली तर थंडीचा त्रास होणार नाही. पण उन्हाळ्यामध्ये हेच जर घातलं तर तुम्हाला त्याचा दुप्पट त्रास होणार. मग उन्हाळ्यामधलं एकदम तलम वस्त्र असतात, ती तलम वस्त्र घालायची, मलमलचे कापड घालायचे, त्यांचा शर्ट वगैरे घालायचा, कॉटनचे शर्ट घालायचे, टेरिकॉट, नायलॉन असे शर्ट घालायचे नाहीत. मी आता जसं घातलाय तसं कॉटन, प्युअर कॉटनचे शर्ट घालायचे. सदरे घातले तरी चालतात, आणि एकदम ढगळ कपडे घालायचे उन्हाळ्यामध्ये. बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल असला तरी चालतो, डोक्यावर कॅप घातली तरी चालते. फक्त ती कॅप अगदी नुसतं डोळ्यावरची शॅडो नको, अशी चारी बाजूने गावस्कर ज्याला कॅप म्हणतो आपण, अशी चारी बाजूने गोल असलेली जी कॅप असते, ही कॅप घातली तरी चालू शकतं. त्यामुळे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या 3 ऋतूंमध्ये जे आपल्याला बदल करायचे असतात आहारामध्ये जे किंवा फिरण्यामध्ये, ते आपल्याला करावे लागतील. ते जर केले नाही तर त्याचं नियम मोडतात. निसर्गातले सगळे प्राणी, पशु पक्षी प्राणी, मग ते उडणारे असू देत, चालणारे असू देत, नियम पाळतात. सूर्योदयाला त्यांचं कावकाव चिवचिव सुरू झालेली असते. तुम्हाला माहितीये का आधी हे कोंबडा आणि कावळा हे 2 पशु पक्षी जे आहेत, पक्षी जे आहेत, बरोबर सूर्योदयाच्या अगोदर एक ब्रह्ममुहूर्ताला ते उठतात आणि त्यांचं कावकाव आणि कुचकू सुरू झालेलं असतं. हे असं सगळं केल्यामुळे काय होतं, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही निसर्गातला प्राणी किंवा पक्षी आजारी पडल्यानंतर कधी बघितलेत का? माकड आजारी पडलं किंवा कावळ्याला ताप आला, सर्दी झाली चिमणीला,
आणि कबुतराच्या नाकातनं शिंबूड गळतोय किंवा हत्ती असा लंगडत लंगडत चाललाय, जिराफाची मान आखडली, असं नाही कधी झालेलं. हे सगळे पशुपक्षी आपलं काम अगदी व्यवस्थित करतात. माणसाच्या डोक्यावरचे केस गळले, पण आया गळलेला सिंह असं कधी बघितलेलं नाही. नजर अशी त्याची तीक्ष्ण असलेली नजर. कुठच्याही पशुपक्ष्याला अजून तरी कॅटरॅक्ट झालेलं नाही किंवा चष्मे घालून ते फिरत नाहीत. हं, काय सांगतोय मी? ऐकायला जरा गंमत वाटतं ना? वाघाने गॉगल लावलेला किंवा जिराफाने आपल्या मानेभोवती ती कॉलर घातलेली, असं कधी नाही. निसर्गातले कुठचेही पशुपक्षी आजारी पडत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना निसर्गाचे नियम पाळतात. त्यामुळे त्यांना औषधांची गरजच नाही. त्यांच्याकडे कोणी डॉक्टर बघितलंय का तुम्ही निसर्गातल्या पशुपक्ष्यांकडे? अजिबात नाही. त्यामुळे या सगळ्या पशुपक्षी निरोगी राहण्याचं कारण काय आहे? त्याचा आपण अभ्यास जर करायला लागलो, तर एकच असं लक्षात येतं, की ते सगळे निसर्गाचे नियम पाळतात आणि मोडले तर त्यांचं फळ भोगतात. मनुष्य प्राणी मात्र एकही निसर्गाचा नियम पाळत नाही. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत पासून जी सुरुवात झालेली आहे. आपण हे सगळं आधी बघितलंय. फक्त मी थोडीशी रिव्हिजन करून घेतोय तुमच्यासाठी. की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास म्हणजे आता समजा 6:15 ला सूर्योदय ते 4, 4:15 4:30 अगदी डोक्यावरनं पाणी 5 वाजता तरी तुम्हाला उठलंच पाहिजे. 5 वाजता उठून अन्निका आवरून तुम्हाला दिनचर्येची सुरुवात करायची. ती म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं, त्याच्यानंतर जेवणाची तयारी करणं, देवपूजा करणं, देवाला नैवेद्य दाखवणं आणि तो 9 वाजता तुम्हाला प्रसाद म्हणून ती न्याहारी घ्यायची आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची. इथे कुठेही चहा, कॉफी, चहा कॉफीमध्ये बुचकळायला काहीतरी बटर बिस्किट, पाव, खारीमारी असे पदार्थ असं काही येत नसतं. मनुष्य प्राणी नियम मोडला की त्यांना शिक्षा भोगावी लागते आणि रोग स्वरूपात तो शिक्षा भोगतो. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आत्मसात करावी म्हणजे 100 शरद ऋतू अगदी सहज बघता येतात. जीवेत शरदाहा शतम असा आपल्याकडे एक श्लोक सांगितलेला आहे. 100 वर्ष का जगायचं? तर अथर्व वेदामध्ये सांगितलेलं आहे. अथर्व वेदाच्या 19व्या सर्गामध्ये 67वा जे सूक्त आहे, त्याच्यातला 1 ते 8 या सूक्तांमध्ये या 100 वर्ष का जगायचं याचा उल्लेख केलेला आहे. पश्येम शरदाः शतम्, जीवेम शरदाः शतम्, बुद्धेम शरदाः शतम्, रोहेम शरदाः शतम्, उहेम शरदाः शतम्, भवेम शरदाः शतम्, भूयेम शरदाः शतम्, भूयसीहि शरदाः शतात्. 100 वर्षापेक्षा जास्त निरोगी आयुष्य जगावं. कशासाठी जगायचं ते सुद्धा या अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. जगण्यासाठी, पाहण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आपली उन्नती, आध्यात्मिक पातळी वाढवण्यासाठी, दष्टपुष्ट राहायचंय, जगाची शोभा वाढवायची, आपल्या कुटुंबाची शोभा वाढवायची, देशाची शोभा, राष्ट्राची शोभा कीर्तिमान करायची आहे. 100 वर्ष जास्ती निरोगी जगायचंय, असं त्याचा उद्देश सांगितलाय. 100 वर्ष का जगायचं असा जेव्हा विचार येतो, तेव्हा त्याचं उत्तर आहे पुरुषार्थ प्राप्तीसाठी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. हे 4 पुरुषार्थ एका रेषेत जर टांगले तर एका बाजूला धर्म आणि दुसऱ्या बाजूला मोक्ष आहे. अर्थ आणि काम मध्ये आहेत. पण फक्त मी जरा आठवण करून देतो, या सगळ्या स्लाइड्स तुम्ही बघितलेल्या आहात. आणि हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे? आरोग्यम मूलोत्तमम. आरोग्य आपलं चांगलं पाहिजे. तर आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपल्याला नीट करता येऊ शकतं. चांगलं आरोग्य म्हणजे काय? तर आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य आहे का? अजिबात नाही. चांगल्या आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे, समदोषा, समागनिश्च, समधातू, मलक्रिया, प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मनः स्वस्थ इत्याभिधीयते असं वर्णन केलेलं आहे आरोग्याचं, चांगल्या आरोग्याचं. आयुर्वेदामध्ये जे आरोग्य वर्णन केलंय, हे असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या आरोग्याच्या व्याख्येमध्ये जर आपण गेलो, तर रोग कसे होतात? त्यांची उत्तर आपल्याला मिळत जातात. ज्यांचं दोष साम्यावस्थेमध्ये नाही, धातू साम्यावस्थेमध्ये नाही, अग्नी प्राकृत नाही, हे आता सगळे संस्कृत शब्द तुम्हाला फॅमिलियर झालेले आहेत. मुद्दाम शब्द मी इंग्रजी वापरला. फॅमिलियर म्हणजे परिचयाचे झालेले आहेत. आता इथनं आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला काय काय करायचंय ते ठरवायचंय. हो, इथे व्हायरस आला. आपण परत सुरू करू हा प्रोग्राम. 1 मिनिट थांबा फक्त.
समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मना स्वस्थ इत्याभिधीयते. अशी व्याख्या संस्कृतमध्ये निरोगी माणसांची केलेली आहे. मग रोगी माणसं ओळखायची कशी? याच्या बरोबर विरुद्ध व्याख्या तयार करत जायची. समदोषाच्या ठिकाणी असमदोषाः किंवा विकृत दोषाः, विकृत अग्निश्च, विकृत धातू, विकृत मलक्रिया आणि अप्रसन्न आत्मा, अप्रसन्न इंद्रिय आणि अप्रसन्न मन ज्यांचं असेल त्यांना रोगी असं म्हटलं तरी चालू शकेल. अशी व्याख्या काही केलेली नाही. मी आपली गंमत म्हणून तुम्हाला ही व्याख्या सांगितली. म्हणजे रोग कसे होत आहेत? या क्रिया सगळ्या ज्यांच्या उत्तम रीतीने सुरू आहेत, ते सगळे निरोगी आहेत आणि बाकी सगळे रोगी आहेत. म्हणजेच आणि रोग होतात कुठे-कुठे? तर या व्याख्येच्या आधारे जर आपण बघितलं तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असे 4 ठिकाणी रोग होतात. म्हणजे रोगांची मुळं कुठे आहेत असं जर विचारलं, तर काही आजार हे शरीराशी संबंधित, काही आजार हे मनाशी संबंधित, काही आजार हे अध्यात्माशी म्हणजे आत्म्याशी संबंधित, तर काही आजार हे सामाजिक आजार असं म्हटलं तरी चालू शकतं. आता जर आजार शारीरिक असेल, तर उपाय शारीरिक करायला पाहिजे. मानसिक आजार कधी होतील? मनाची शक्ती कमी पडलं तर. आत्मज्ञान नसलं तर आध्यात्मिक व्याधी होतील आणि शरीर बल कसं टिकवायचं हे माहीत नसलं तर शारीरिक व्याधी होतील आणि सामाजिक भान नसलं तर सामाजिक आजार होत जातील. मग रोग दूर करण्याचे हे 4 उपाय झाले. म्हणजे शारीरिक आजार जे आहेत त्यांचे उपाय शारीरिक स्तरावर करायचे. मानसिक आजार आहेत त्यांचे उपाय मानसिक स्तरावर करायचे. आध्यात्मिक आजार असतील तर त्यांचे उपाय आध्यात्मिक स्तरावर करायचे आणि सामाजिक आजार असतील तर त्यांचे उपाय सामाजिक स्तरावर करायचे. म्हणजे तुम्हाला अगदी ढोबळमानाने समजा सांगायचं झालं तर अगदी असं सांगता येईल की शारीरिक आजार जे आहेत हे आजार शरीराशी संबंधित राहतात प्रत्यक्ष. म्हणजे इथे जखम होणं मधल्या बोटापासून अशी एक जखम तयार झालेली आहे. काहीतरी ब्लेड लागलंय किंवा चाकू सुरी लागलेली आहे, काटा लागलाय कुठेतरी, जंगलातनं काठी जाताना काठी पडली आहे आणि मग तिथे जखम झाली, रक्त येतंय, सगळी अशी त्वचा फाटलेली आहे तिथे. आता हा आजार शारीरिक शारीरिक या मुद्द्याशी एकत्र असलेला आजार आहे. आता याची चिकित्सा करताना काय करायला लागेल? आधी त्याचं ड्रेसिंग करायला लागेल, पट्टी तयार करायला लागेल, कुठेतरी चिकटपट्टी लावायला लागेल, काटे असतील तर ते काढावे लागतील, त्याला टाके घालावे लागतील, काटे काढून टाके घालायचे आणि ते शिवून टाकायची जखम आणि मग त्याला बँडेज बांधायचं. हा शारीरिक स्तरावरचा उपचार झाला. हा उपचार झाला, पण परत त्याच जागेवर ती जखम उघडत राहते. पुन्हा काहीतरी चेंडू बसतो, पुन्हा कुठेतरी बॅट बसते, पुन्हा कुठेतरी झाडाची काठी आड येते, आणखीन कुठेतरी खरचटल्यासारखं होतं पुन्हा तिथेच जखम होत राहते. आता हा आजार शारीरिक स्तरावरचा नसतो. आयुर्वेद असं म्हणतो, की हा आध्यात्मिक स्तरावरचा आजार आहे. म्हणजे ह्याच्यात काहीतरी वेगळं शरीराला सांगायचंय किंवा काही शक्तींना तुम्हाला त्याची जाणीव करून द्यायची आहे, की सतत इथेच दुखणं, सतत इथेच त्रास होणं, हे काही स्तरावरचे आध्यात्मिक स्तरावरचे आजार असतात. मग आता आध्यात्मिक स्तर म्हणजे कुठचा? तर पूर्वजन्माचे काही आजार असतात. आत्मा जिथून आलेला आहे, त्या लोकांमधले जर काही त्रास असतील, तर त्याला ते भोगावे लागतात आणि हे आयुर्वेद मानतो. म्हणून आत्म्यापासून निर्माण होणारे आजार त्याला आध्यात्मिक आजार आणि त्याचे उपचार हे दैवी उपचार करावे लागतात. मग नजर काढणं किंवा काही ओवाळणी करणं किंवा कुठे असा टिळा लावणं किंवा देवाची उदबत्ती देवाला दाखवणं, निरांजन लावणं, आणखीन उपाय सांगायचे झाले तर दृष्ट काढणं सांगितलं, काही ताईत बांधणं, नामस्मरण करणं, हे सगळे उपाय जे आहेत त्याला आध्यात्मिक उपाय असं म्हणतात. काही मंत्रांचं उच्चारण करायचं, जसं गायत्री मंत्र आहे त्याचा उच्चार करायचा, रामरक्षा आहे त्याचा उच्चार करायचा किंवा मारुती स्तोत्र आहे, अथर्वशीर्ष आहे त्यांचं स्तोत्र पठण करायचं. हे सगळे संस्कृतमध्येच पाहिजे असं नाही. आपल्या मनात चांगले चांगले विचार निर्माण करायचे, प्रार्थना म्हणायच्या, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. ही जी काही विश्वशांतीची जी प्रार्थना आहे, ही पण प्रार्थना हा आध्यात्मिक उपाय असं म्हटलं तरी चालू शकतं. देवळामध्ये जायचं, तिथे काही ध्यान धारणा करायची. हे जे उपाय असतात हे आध्यात्मिक स्तरावरचे असतात. आध्यात्मिक स्तरावरचे सुद्धा 2 उपाय वेगवेगळ्या पद्धतीने असतात. एक असतात हे सात्विक उपाय आणि दुसरे असतात हे तामसी उपाय. वाईट शक्तींसाठी केले जाणारे उपाय हे सुद्धा आध्यात्मिक स्तरामध्येच येतात. मग कुठेतरी देवाला कौल लावणं आणि त्यांचे प्रसाद घेणं हा सुद्धा आध्यात्मिकच उपाय आहे. किंवा संतांकडे जाऊन त्यांनी काही
त्यांचे सल्ले घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, हे देखील आध्यात्मिक उपायांमध्ये येणारे उपाय असतात. मानसिक आजार वेगळे असतात. मला सतत भीती वाटत राहणं, उगाचच धड-धड होणं, मला स्वप्न पडत राहतात, मनात वाईट-वाईट विचार येत राहतात, आत्महत्या करावीशी वाटते किंवा हे सगळे आजार जे आहेत ह्याला मानसिक आजार असं म्हटलेलं आहे. किंवा मला भास होतात काही-काही, मग तिथे व्यक्ती असल्यासारखं वाटतं किंवा मला कोणीतरी मारेल का असं वाटतं, गाडी चालवण्याची भीती वाटते, अभ्यास करू नये असं सतत वाटत राहतं. हे सगळे आजार मानसिक आजार आहेत. मग त्याची चिकित्सा मानसिक स्तरावर करायची. आणि काही आजार मात्र शारीरिक स्तरावर असतात. जसं आता मगाशी मी म्हटलं, की हाताला जखम होणं, डोक्याला कुठे बॉल बसणं किंवा काही आजार शरीरातनं आतनं तयार होणं, 3 दोषांच्या बिघाडामुळे, सप्तधातूंच्या बिघाडामुळे जे आजार होतात ते किंवा काही बाह्य अपघातामुळे होणारे आजार असतात. हे सुद्धा शारीरिक स्तरावरच येतात. आणि सामाजिक स्तरावरचे आजार कोणते? तर आत्ता जो येऊन गेला 3 वर्षापूर्वी कोरोना नावाचा जो मोठा आजार झाला, हा सामाजिक आजार होता आणि त्याचे उपाय पण करायला सांगितले. कसे सांगितले? क्वारंटाईन राहायला सांगितलं, अंतर सुरक्षित ठेवायला सांगितलं किंवा काही काढे करून घ्यायला सांगितले, धुराचा वापर करायला सांगितला. हे सामाजिक स्तरावरचे उपाय आहेत. म्हणजेच अग्निहोत्र करणं, यज्ञ करणं हे सगळे हे सामाजिक रोग दूर करण्याचे उपाय झाले. हे केवळ आध्यात्मिक उपाय आहेत असं नाही, तर सामाजिक स्तरावर सुद्धा म्हणजे शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर सुद्धा त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो, असं लक्षात येतं. याला म्हणतात सामाजिक रोग. हे 4 ठिकाणचे रोग आपल्याला 4 ठिकाणांमधनं काढावे लागतील, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे रोग होण्याची काही कारणं आहेत ना, ही शारीरिक कारणं आहेत. त्याच्यात काही कारणं निज कारणं आहेत. निज कारणं म्हणजे आतील कारणं. इथे आता वात, पित्त, कफ, दृष्टी असं एक कारण दिसतं तुम्हाला. त्याच्या मी सगळंच वाचूनच घेतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींवर आपण आता आणखीन जरा जास्ती चर्चा करूया. आहाराच्या अनियमित मात्रा, अनियमित वेळ, मग विरुद्ध आहार, देश विरुद्ध किंवा मात्रा विरुद्ध, काल विरुद्ध, प्रकृती विरुद्ध, संयोग विरुद्ध इत्यादी किंवा पाचन शक्ती कमी होणं आणि यामुळे होणारी अग्निदृष्टी आणि त्यामुळे होणारे आजार. हे आजार शारीरिक स्तरावरचे आजार आपण बघतोय आणि त्याच्यातले निज निज म्हणजे आतून येणारे आजार जे आहेत ते. ह्याच्यात कुठूनही बाहेरनं अपघात किंवा बाहेरनं येणारं आक्रमण नाहीये. म्हणजे कोणाचा तरी बॉल चेंडू येऊन बसतोय, काठी बसतेय, सुरी खुपसली जातेय, असं काही कारण नाहीये. ही आतली कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये वात, पित्त आणि कफ यांची दृष्टी सगळ्यात महत्वाची असते. वात, पित्त आणि कफ आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून मी मुद्दाम त्या स्लाइडमध्ये वात, पित्त, कफ म्हटलंय. धातूंची दृष्टी सुद्धा याच्यामध्येच आहे. मग हाड मोडणं असेल किंवा रक्त कमी असणं ही सुद्धा कारणं आहेतच ना रोग होण्याची कारणं. मग ते 7 धातू जे आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू जे आहेत, ह्या 7 धातूंचे जे रोग आहेत, हे शारीरिक निज कारणांमध्येच येतात. मलक्रिया, मलक्रिया म्हणजे या 3 मलक्रिया सांगितलेल्या आहेत आपण. संडास, लघवी आणि घाम. ह्या 3 मलक्रिया ज्यांच्या उत्तम रीतीने चाललेल्या आहेत, त्यांना काही रोग होण्याची काही कारणच नाही. पण यामध्ये जर बिघाड झाला, तर ते हे निज कारण म्हणजे आतलं कारण आहे. म्हणजे पोट साफ न होणं म्हणजे कॉन्स्टिपेशन झालं किंवा लघवी साफ न होणं म्हणजे मूत्रकृच्छ झालं आणि अस्वेद प्रवृत्ती म्हणजे घामच येत नाहीये आणि त्यामुळे मग जाडी वाढत चालली, अंगाला वास घाणेरडा यायला लागलाय. त्या डुकरांच्या किंवा वाघ सिंहाच्या अंगाला जसा घाणेरडा वास येतो, त्यांना घाम येत नाही म्हणून वास येतो. मग असेच काही मनुष्य पण असतात ज्यांच्या अंगाला खूप घाणेरडा वास येतो, त्यांची हिस्ट्री जर घेतली तर असं लक्षात येतं की त्यांना घामच येत नसतं. त्यांच्या घामाची छिद्र सगळी बंद झालेली असतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला एक विशिष्ट चिकटपणा असतो किंवा दुर्गंधी येत असते. अल्ब्युमिन्युरिया असंही म्हटलं जातं त्याला. अल्ब्युमिनचं पण प्रमाण त्याच्यात काही या पेशंटमध्ये वाढलेलं दिसतं. मग ही सगळी कारणं जी झाली, ही शारीरिक कारणांमधली निज कारणे झाली. म्हणजे वात, पित्त आणि कफ यांची दृष्टी झाली. आता पित्त दृष्टी होण्याची कारणं काय काय ते आपण बघितलेलं आहे पित्ताच्या कारणांमध्ये. त्याच्यामध्ये आपण बघितलं मिरची, भजी खाणं किंवा तळलेलं खूप खाणं, हॉटेलिंग करणं, चायनीज पदार्थ खाणं, भरपूर तिखट असलेले पदार्थ खाणं किंवा चमचमीत पदार्थ खात राहणं आणि हे दररोज करणं. हे सगळं या पित्ताच्या दृष्टीमध्ये आहे. कफाच्या दृष्टीमध्ये काय काय होऊ शकतं तर वारंवार दही घेणं, वारंवार दूध पिणं, वारंवार फळांचा अतिरेक करणं. परवा माझ्याकडे एक पेशंट आला, या कफाच्या दृष्टीचा पेशंट. तो फक्त फळच खात होता. मुलगा होता 9-10 वर्षाचा मुलगा. 9-10 वर्षाच्या मुलाला डायबिटीस आहे पण. आणि हा मुलगा एवढी फळं खायचा. सकाळी 2 ॲपल्स, दुपारी 2 ॲपल्स, संध्याकाळी पुन्हा 1-2 ॲपल्स आणि पुन्हा त्याच्यामध्ये जी काही लोकल फ्रुट्स आमच्याकडे जी मिळत होती ती पण तो खायचा. आणि याचा परिणाम म्हणून ते पिकलेलं, अविकलेलं सुद्धा केळी तो खायचा. आणि त्याच्या पोटामध्ये झाले जंत
आणि ते कृमी किती कृमी असावेत, रोज 15-20 कृमी त्याचे पडत होते. त्याला औषधं पण दिलेली मी, औषधाने सुद्धा कृमी पडत होते, पण ते कृमी होत आतमध्ये होते म्हणून बाहेर पडत होती ना. मी एवढे कृमी आतमध्ये असू शकतात का? आता हो, आता विश्वास ठेवावा लागतो. असे पेशंट जेव्हा बघतो मी, तेव्हा म्हणूनच मला माझे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे आहेत, की काय खाल्लं की काय होतं. तर फळांचा अतिरेक झाला. खूप अविकलेली फळं खाल्ली. अशी लिबलिबीत झालेले आंबे किंवा लिबलिबीत झालेले अ, पपया वगैरे, केळी असे जे पदार्थ असतात हे फार खायचे नसतात. हे टाकवून द्यायचे असतात. ते टाकायलाच पाहिजेत आणि जर हे पदार्थ टाकले नाहीत, तर त्यांचा मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो. आहाराच्या बाबतीमध्ये तेच सांगतोय मी, अनियमित मात्रेमध्ये जेवण घेणं. अनियमित मात्रा या विषयावर आपण आता जरा जास्ती बोलूया. मात्रा म्हणजे डोस. अनियमित मात्रा म्हणजे जी ठरवून घेतलेली जेवणाची क्वांटिटी आहे, त्यात बदल करणं. म्हणजे आता भात आम्ही एवढाच जेवत होतो, तर आता एवढा भात जेवायला लागतो आम्हाला. 4 वाट्या आमटी घ्यावी लागते किंवा 2-2 वाट्या सोलकढी पिली जाते. 2-2 ग्लास ताक पिलं जातं. एवढं हे ह्याला म्हणतात अनियमित मात्रा. आणि त्याच्यापुढे आणखीन एक शब्द लिहिलाय वेळ. अनियमित वेळ. भूक लागते तेव्हा जेवायचं नाही आणि तहान लागते तेव्हा पाणी प्यायचं नाही. हे रोग होण्याचं कारण आहे. हे आहारातल्या बदलामुळे आहे हां. अजून आपण विहारावर पोहोचलेलो नाहीये. पण तो आपण हे मुद्दे बघत जाऊया. टप्प्याटप्प्याने बघूया. खूप कारणं आहेत रोग होण्याची. त्याच्यातली ही कारणं शोधत जाऊया. ही पण थोडीशी थिअरी वाटेल, पण त्याला मी प्रॅक्टिकल जोडून घेतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल हे सायमल्टेनियसलीच करत जायचंय. अनियमित मात्रेमध्ये म्हणजे खूप भूक लागलेली एकच पापड खाऊन त्याच्यावर पाणी पिऊन झोपायचं किंवा खूप भूक लागलेली आहे, राग आला म्हणून, आई काहीतरी सांगते म्हणून जाऊन पांघरून घेऊन दडून बसायचं. पंखा मोठा लावायचा आणि मोठं ब्लँकेट घेऊन झोपायचं. असे विचित्रपणाचे जे काही आजार असतात, हे आजार या आहारातल्या बदलामुळे झालेले असतात किंवा तुम्ही अनियमितपणे जर वागलात, अनैसर्गिकपणे जर वागलात, तर तुम्हाला असं होण्याची शक्यता जास्ती आहे. अनियमित मात्रा आणि अनियमित वेळ. तहान लागते तेव्हा पाणी न पिणं आणि भूक लागते तेव्हा न जेवणं म्हणजे अनियमित वेळ असं झालं. जेवणाची योग्य वेळ कोणती? तर सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये आपल्याला जेवायला सांगितलेलं आहे. आणि उशिरा जर तुम्ही जेवलात तर मात्र अजीर्णामध्ये रूपांतर होतं असंही सांगितलेलं आहे. तुम्हाला मी त्याचा एक श्लोकच वाचून दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजेल की हे खरोखरच असं सांगितलंय का? तर हो, येस, बरोबर आहे बघा. मला आता बरोबर तो अजीर्ण अध्यायच मिळाला. त्याच्यामध्ये कधी जेवावं हा बघा, हा श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो. कधी जेवायचा हा श्लोक आहे. मी सगळ्यांना सांगतो की जेवण संध्याकाळी 7ला संपलं पाहिजे. मी ग्रंथातला एक श्लोक वाचून दाखवतो. प्रातराशे तू अजीर्णे अपि सायमाशो न दुष्यती अजीर्ण सायमाशे तू प्रातराशो ही दुष्यती. त्याच्यापुढे आणखीन एक खूप सुंदर श्लोक सांगितलेला आहे. दिवा प्रबोध्य कर्णेन हृदयं पुंडरीकवत तस्मिन् विबुद्धे श्रोतांसी स्फुटत्वं यान्ति सर्वशः व्यायामाच्य विचाराच्य विक्षिप्तत्वाच्च चेतसः न क्लेदम उपगच्छन्ति दिवा तेनास्य धातवः असा पुढे श्लोक सांगितलेला आहे. पहिली ओळ जी आहे ना त्याच्यातली ती जास्त महत्वाची आहे. प्रातराशे तू अजीर्ण अपि सकाळी जेवलेलं अन्न जर संध्याकाळी पचलं नाही आणि संध्याकाळी तुम्ही जेवलात तर फार काही बिघडणार नाहीये असं ग्रंथकार म्हणतायत. पण सायमाशो न दुष्यती संध्याकाळी काही एवढं फारसं बिघडत नाही. पण अजीर्णे कधी होतं अजीर्ण? सायमाशे तू प्रातराशो ही दुष्यती. संध्याकाळी घेतलेलं अन्न सकाळी जर नीट पचलेलं नसेल तर त्याला अजीर्ण म्हणावं. अशा व्याख्येमध्ये त्यांनी जेवणाची वेळ सांगून टाकली. त्याच्या जेवणाच्या 2 वेळा सांगितल्यात. एक सकाळी प्रात आणि सायम असे 2 शब्द वापरले. आता हा जो श्लोक सांगितलेला आहे हा जेवणाची वेळ, आहाराची वेळ कोणती असावी या संदर्भातला हा मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवला. म्हणजे भूक असते तेव्हा जेवायचं आणि तहान असते तेव्हाच पाणी प्यायचं. मी आता जो काही माझं व्याख्यान देण्यासाठी आलो 8 वाजता, माझं जेवण 6:30लाच संपलं. 6:30ला मी जेवलो आणि 7 वाजता तयारी करून मी इथे आलो आणि माझ्या काही स्लाइड्स तयार करायच्या होत्या त्या मी तयार करत बसलेलो होतो. आता मी घरी जाऊन काय करणार? आता झोपणार. 9 वाजलेले आहेत. आज आज दिवसभर आज पेशंट कमी होते. आज मी ओपीडी बंद ठेवलेली.
तर मी आज माझं लवकर झोपायचं, आज माझं मोबाईल सगळं बघून झालं, तर मी 10 वाजता मी जाऊन झोपणार आता आणि सकाळी परत 5 वाजता उठणार. हा आहाराचा नियम लक्षात ठेवायचा. पुढे एक शब्द मी लिहिलाय विरुद्ध, आणि त्याच्यापुढे आणखीन काही शब्द लिहिलेत. त्या शब्दांचे अर्थ बघूया आपण. विरुद्ध या शब्दाचा अर्थ आहे दोन विरोधी तत्वांचे गुणधर्म एकत्र जर झाले तर त्याला विरुद्ध असं म्हणायचं. म्हणजे थंड आणि गरम हे एकत्र करायचं नाही. इथे याला संयोग विरुद्ध असं म्हटलेलं आहे. एका वेळेला जेवणामध्ये गरम गरम भात आहे, गरम गरम आमटी आहे, आणि त्याच वेळेला एकदम गारेगार फ्रीज मधलं पाणी आहे. हा जो संयोग आहे, हे जे एकत्र आणणं आहे, गरम आणि थंडाला एकत्र आणणं, हे गडबड करणार आहे असं आयुर्वेद म्हणतो. आता ह्याचा उल्लेख कुठेही ॲलोपॅथीच्या पुस्तकांमध्ये केलेला नाही किंवा मॉडर्न मेडिसिन मध्ये काही सांगितलेलं नाही याविषयी. परंतु जेव्हा शरीराचं तापमान बदललेलं असतं आणि अशा बदललेल्या तापमानात तुम्ही एकदम जर तापमानात आणखीन ड्रास्टिक बदल जर केलात तरी गडबड होते. म्हणजे आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आहाराच्या बाबतीत नाही, विहाराच्या बाबतीमध्येच आहे. तुम्ही जेव्हा मॉल मध्ये जाता, पिक्चर बघायला जाता, थिएटर मध्ये जाता, मूव्ही अँप्ली मध्ये जाता, तेव्हा बाहेरचं वातावरण जे असतं त्याच्यामध्ये त्यापेक्षा आतलं वातावरण हे एसी असतं, कूल असतं. त्यामुळे तिथे पुन्हा एक थंड वातावरण निर्माण झालेलं असतं आणि आतमध्ये सगळा काळोख झालेला असतो. काही दिसत सुद्धा नाही, त्या पायऱ्या सुद्धा दिसत नाही, असं चाचपडत जायला लागतं. म्हणजे प्रकाशाकडनं एकदम तुम्ही काळोखात जाणं हे सुद्धा विरुद्धच आहे. मग तिथे थांबा, थोडा वेळ डोळे बंद करून राहा आणि मग हळू डोळे उघडून बघितलेत तर तुमच्या डोळ्यांवर फार ताण येत नाही. आणि ते बुबुळ असतात ना, ही त्या काळोखाला थोडीशी ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तुम्हाला त्या पिक्चर सुरू असतो, त्या पडद्याच्या वरनं येणारा जो लाईट असतो, रिफ्लेक्स लाईट, याच्यावरनं तुम्हाला आपली सीट शोधता येते आणि अगदी फार वाटलंच तर मोबाईल सुरू करून त्याची बॅटरी ऑन करून बघता येतं. सांगायचा मुद्दा असा की एकदम किंवा बाहेरनं जेव्हा तुम्ही तो पिक्चर संपतोय, पिक्चर संपल्यानंतर आतले सगळे दिवे लागतात आणि त्याच्यानंतर लगेच जेव्हा तुम्ही मॉर्निंग शोला दुपारी 12-12:30 वाजता बाहेर पडता, तेव्हा असं असं असे 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 डोळे करून बघता, अरे आपले केवढा लाईट आहे, केवढा लाईट आहे असं म्हणतात. कारण तुम्ही 3 तास आतमध्ये काळोखात बसलेले असता आणि जेव्हा तुम्ही लगेच उजेडात येता तेव्हा हा जो विहार होतोय हा विरुद्ध संयोगाचा विहार आहे. तापमानामधला बदल किंवा प्रकाशामधला बदल, लाईट इफेक्ट्स आणि तापमान ह्यांच्यामधला बदल जो असतो, हा असा जर रोज होत राहिला तर मात्र तुम्हाला एखाद्या दिवशीचा भाग वेगळा असतो. रोज रोज जर तुम्ही असं करत असाल तर मात्र हे संयोग विरुद्ध होतंय असं लक्षात ठेवायचं. देश विरुद्ध म्हणजे काय? तर आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, देश म्हणजे प्रदेश, आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये तयार झालेलं अन्न, त्या प्रदेशात तयार झालेलं तेल, त्या प्रदेशातल्या भाज्या, त्या प्रदेशातली फळं, त्याच्यातली कंदमुळं, हे सगळं देवाने आपल्याला त्या भागात राहतो म्हणून बहाल केलेलं असतं. युटिलाइज इट असं म्हटलेलं असतं. वापरून घ्या हे सगळं तुम्हाला. आता काही पदार्थ मात्र आपल्याला अंगवळणी पडलेले असतात, जे आपल्याकडे शेतीत होत नाहीत, पण ते आपल्या जेवणामध्ये असतात. मोहरी हा जो काही प्रकार आहे, हळद हा जो काही प्रकार आहे, हळद आणि मोहरी हे दोन्ही पदार्थ बरोबर दोन विरुद्ध दिशांना तयार होणारे पदार्थ आहेत. हळद ही अशी किनारपट्टीला सुद्धा चांगली होते, जिथे वाळू भुसभुशीत जमीन असते तिथे ती हळद वाढायला मदत होत असते. आणि मोहरीसाठीचं जे वातावरण आहे नाही, थोडंसं वृक्ष कोरडं असं वातावरण लागतं त्याला. हळदीला थोडंसं स्निग्ध वातावरण लागतं, कारण हळद स्वतः खूप वृक्ष बनते त्याच्यामुळे. त्यामुळे कोरडी जमीन लागते हळदीला सुद्धा. मोहरीला सुद्धा कोरडी हवा लागत असते. एक जमिनीमधलं आणि एक वरचं सांगितलं. हे रोजच्या जेवणातले पदार्थ आहेत. मोहरीचं जे तेल आहे, हे तेल उत्तर भारतामध्ये जास्ती प्रमाणात वापरलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये मात्र मोहरीचं तेल वापरलं जात नाही, वापरलं जाऊ नये. तिथे काय वापरायचं? तिथे लोकल लेवलला उगवणारं जे धान्य आहे, तेलाचं गळीत धान्य ज्याला म्हणतात, ज्याच्यातनं तेल बिया गाळून त्याच्यातनं तेल तयार केलं जातं. मग आमच्याकडे कोकणामध्ये खोबरेल तेल आहे, तीळ तेल आहे, शेंगतेल आहे, यांचा वापर करू शकतो. किंवा वरच्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे शेंगदाण्याचं तेल भरपूर प्रमाणात वापरतात, सनफ्लॉवर ऑइल पण वापरतात, अन्य काही तेलांचे प्रकार आहेत, पाम तेल पण वापरलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये गेला तर तुम्हाला राईचं तेल, सरसों का तेल, मोहरीचं तेल या नावाने काही तेलांचे प्रकार विकत मिळतात. ते पदार्थ तिथेच वापरायचे. म्हणजे ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशातलं तेल आपल्यासाठी उत्तम असतं, त्या देशाच्या विरोधात जात नाही.
अगदी आता थंड हवेमध्ये म्हणजे काश्मीर आणि जम्मू या भागामध्ये राहणारे, लेह लडाख मध्ये राहणारी जी माणसं आहेत, ती जर येऊन गोव्यामध्ये राहायला लागली, समुद्र सपाटीला जर राहायला लागली, तर त्यांच्या तापमानामध्ये बदल होत असतात आणि हे त्या त्वचेला सहन होत नाही आणि मग ती त्वचा काही वेळा शरीरावर बॉईल्स, उष्णतेचे फोड निर्माण करणं किंवा अंग लाल 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 होणं, अंगात नाकातनं कशातनं रक्त येणं, असे आजार या व्यक्तींना जास्ती संभवतात, ज्यांनी देश बदलून आलेली आहेत, पूर्ण विरुद्ध देशातनं आपल्याकडे आलेली आहेत. म्हणजे दक्षिणेचा माणूस जो आहे, तो जर उत्तर भारतामध्ये गेला काम करायला आणि उत्तर भारतामधल्या भैया लोक असतात ते सगळे आपल्याकडे काम करायला येतात, बिहारी लोक वगैरे जे असतात, या पट्ट्यातनं येणारी जी मंडळी आहे त्यांची इम्युनिटी, प्रतिकार शक्ती ही त्यांनी घेत असलेल्या आहारावर, विहारावर, त्यांच्या पोशाखावर अवलंबून राहते. त्यामुळे मग अशा प्रदेशातनं येणारी जी मंडळी असतात त्यांच्यावर जरा विशेष लक्ष ऍज अ वैद्य म्हणून आपल्याला ठेवावं लागतं. आणि एकदा ते कळलं त्यांना की मोहरीचं तेल उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतरच वापरायचं, इकडे कोकणामध्ये जर आलो तर शेंग तेल किंवा तीळ तेल किंवा खोबऱ्याचं तेल वापरायचं, हे लक्षात येत जातं. किंवा हे देशविरुद्धचं जे अन्न आहे हे खायचं नाही. मात्रा विरुद्ध म्हणजे काय, आज मुलांना दोन पदार्थ एकत्र करून खायचे असतात आणि ते विशिष्ट प्रमाणात एकत्र करायचे असतात, हेच माहिती नसतं. परवा मी माझ्या एका मेवणीच्या मुलीला सांगितलं, जरा कोशिंबीर कर आणि त्याला फोडणी दे, खमंग फोडणी दे. मग ती फोडणी देताना तेल किती वापरायचं ह्याला म्हणतात मात्रा. कोशिंबीर किती आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे का, गाजर आहे का, आणखीन काही बीट घातलंय का, मुळा आहे का, कांदा लसूण टोमॅटो काही घातलंय का त्याच्यात, ते किती कंटेंट आहे हे बघायचं, त्याच्यात दही घातलंय की नाही घातलंय हे बघायचं. आणि मग त्याचे अँटीडोट असलेले म्हणजे दह्याचा थंडपणा मोडणारे पदार्थ जे असतात, त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, त्याच्यामध्ये लवंग आहे, दालचिनी आहे, मिरची आहे, जिरं आहे, हळद आहे, हिंग आहे, हे सगळे पदार्थ त्या फोडणीमध्ये तडक्यामध्ये घालायचे आणि मग तो तडका वर त्या दह्याला आणि त्या उरलेल्या कांदा टोमॅटोच्या कोशिंबिरीला जर घातला तर ते मात्रा त्या प्रमाणामध्ये घालणं आवश्यक आहे. आता त्या मेवणीच्या मुलीने अरे बुडभर मोहरी घातली. तेल किती होतं, 5-6 चमचे तेल होतं. तर 5-6 चमचे तेल बुडेल एवढी मोहरी त्याच्यात पडल्यानंतर ते जे एंड प्रॉडक्ट जे आहे कोशिंबीर, त्याच्यात त्या कांद्यापेक्षा मोहरीच्या दाण्याची संख्या जास्ती होती. मग त्याची चव बिघडली आणि मग मात्र ते उष्णता वाढवणारी ती कोशिंबीर होणार. म्हणजे या मात्रेचा पण विचार करायला पाहिजे. आता मात्रा ज्या पदार्थांची आपल्याला करायची ते पदार्थ सुद्धा आपल्याला त्याच गुणांचे असतात, ते ओळखता आले पाहिजेत. मिरची तिखट असते. आता गावठी मिरची घेतली तर ती जास्त तिखट असते. काश्मीरी तिखट जी तिखट मिरची असते, काश्मीरी मिरची जी असते ही काही तिखट असत नाही. त्यापेक्षा ती लवंगी मिरची एवढीशीच असते, बोटभर सुद्धा लांब नसते, पेरभर. प्रचंड आग होते त्याची खाल्ल्यानंतर. ती असते त्याला लसूण जी असते किंवा ती जी मिरची असते, लसणी मिरची किंवा छोटी मिरची असते, लवंगी मिरची असं आपण म्हणतात. खूप तिखट असते ती. त्यामुळे त्याचा मात्रा, त्याचा डोस आधी ठरवून घेऊन मगच आपल्याला त्याचा विचार आहारामध्ये करावा लागेल. त्यामुळे ह्या मात्रेच्या विरोधात जर गेले पदार्थ किंवा दोन पदार्थ एकत्र करताना समप्रमाणात करू नये असं काही ठिकाणी सांगितलंय. जसं मध आहे आणि मध आहे आणि तूप आहे. म्हणजे एक चमचा मध आणि एक चमचा तूप असं एकत्र करून घेऊ नका, असं शास्त्रकार सांगतात. आता एक चमचा मध आणि एक चमचा तूप एकत्र केल्यानंतर प्रत्यक्ष विष काही तयार होत नाही, परंतु विषा समान पदार्थ मात्र तयार होतात, ज्यांना आपण काय म्हणू आपण त्याला कॉन्ट्रास्ट पदार्थ आहेत. दोन कॉन्ट्रास्ट पदार्थ असे काही पदार्थ आपण खात आलोय, लहानपणापासून खात आलोय. जसं चहामध्ये चपाती भुसकळून खाणं किंवा शिकरण करून खाणं, हे विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे. दोन विरुद्ध गुणांच्या पदार्थांचं एकत्रीकरण हे पण एक दोष सांगितलेला आहे विरुद्ध अन्नाचा. म्हणजे त्याच्यात हा एक मुद्दा तिसरा मुद्दा जो लिहिलाय त्याच्या विरुद्ध मधला काल विरुद्ध. म्हणजे जेव्हा बाहेर थंड हवा असते तेव्हा आपल्याला गरम पदार्थ खाणं अपेक्षित असतं, पण अशा वेळेला जर तुम्ही आईस्क्रीमच खायचं किंवा कोल्ड कॉफी जर प्यायला लागलं तर जास्तीच त्रास होणार. म्हणजे ही काळाचा महिमा देखील आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, काल विरुद्ध या पदार्थ या निष्कर्षाचा, रोग होण्याच्या कारणांमधला. आता हे कारण आपण बघितलं की काल विरुद्ध हे कारण झालेलं आहे. काल या शब्दाचा दुसरा अर्थ असाही घेता येईल की वेळ किंवा समय. शिळं अन्न खाऊ नये असं आपल्याकडे सांगितलंय. सूर्योदयाला शिजवलेलं अन्न संध्याकाळपर्यंत शिळं होत नाही, कारण सूर्य असतो.
सूर्य काळजी घेणारा असतो. अग्नी हे त्याचं सगळ्यात चांगलं रामबाण औषध असतं. जसं राजा कालस्य कारणम असं एक म्हण सांगितलेली आहे. म्हणजे नियती बदलायला, निसर्ग बदलायला राजा देखील काम करत असतो. तसं आपल्याकडे कालाच्या विरुद्ध जर तुम्ही काही खाणं पिणं जर तुमचं असलं, वारंवार होत असलं, पुन्हा एकदा शब्द वापरतो वारंवार, तर मात्र तुम्हाला रोग होण्याची शक्यता वाढते. मग अशी काही शेमडी पोरं दरवर्षी येतात दवाखान्यात. जून जुलै सुरू झाला, पहिला पाऊस पडला की यांचे नाकं गळायला सुरुवात, त्यांच्या कानातनं पाणी यायला होतं. म्हटलं तुम्हाला दरवर्षी असं कसं होतं? मग काहीतरी उपाय जर करायचे असतील तर तुम्ही हे सगळे ऋतू, पावसाळी ऋतू सुरू होण्या अगोदर एकदा वमन घ्यायचं, उलटीचं औषध घ्यायचं. ज्यांना रक्ताशी संबंधित आजार आहेत त्यांनी पंचकर्मापैकी रक्तमोक्षण नावाचा आजार असतो, एक चिकित्सा असते, ती करून घ्यावी जवळच्या वैद्यांकडे जाऊन. किंवा पोटामधले काही आजार असतात, पोट एकदम रिकामं झालेलं असतं, मग अशा रिकाम्या पोटामध्ये गॅस धरण्याचं प्रमाण वाढतं, कफ चिकटण्याचं प्रमाण वाढतं, मळ अडकण्याचं प्रमाण वाढतं. मग तिथे व्यवस्थित प्रमाणात लुब्रिकेशन देण्यासाठी जे आपण तोंडावाटे घेऊ शकत नाही अशी काही तेल असतात, 100 मिली, 150 मिली, 200 मिली पर्यंत सुद्धा बस्ती द्यावी लागते. आणि मग एवढं तेल जेव्हा आत जात असतं तेव्हा त्याचे परिणाम उलट्या दिशेने चांगले होतात. म्हणजे कालविरुद्ध हा जो विषय आहे तो आणखीन जर आपल्याला इलॅबोरेट करायचा असेल तर वेळच्या वेळेला घेतलेलं अन्न विरुद्ध होत नाही, हेही आपण समजून घ्यायला हरकत नाही. प्रकृती विरुद्ध, प्रकृती विरुद्ध या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे असं म्हणतात तरी चालेल. परंतु माझी प्रकृती काय हो जरा बघा असं जर म्हटलं कुठच्या वैद्यांना तुम्ही, तर माझ्यासारखा वैद्य काय म्हणेल की हे तुमच्या दैनंदिन आचरणावर अवलंबून राहणार. तुमची प्रकृती कशी आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुमच्या अन्नाची सवय कशी आहे, ह्या प्रकृती बदलत जाते. जेव्हा पेशंट म्हणून जेव्हा डॉक्टरांकडे काही मंडळी येतात तेव्हा ती काही प्राकृत आहेत म्हणून येत नाही, ती विकृत असतात झालेली, म्हणूनच येत असतात. त्यांची नाडी जी आहे ही विकृतीची नाडी आम्हाला कळते, ती प्राकृत नाडी कळत नाही. त्याविषयी आपण बोलून झालेलं आहे, त्यामुळे या विषयात मी आता जास्ती खोलात जात नाहीये. हे प्रकृती विरुद्ध जे प्रकरण आहे हे पण जरा एकदा गांभीर्याने बघितलं पाहिजे. ज्यांची कफाची प्रकृती आहे त्यांनी जर थंड आणि काय न उकळता आणि कच्चेच पदार्थ खायला सुरुवात केली तर त्यांची कफाची प्रकृती असेल तर त्यांना जास्ती त्रास होणार. वाताची प्रकृती असेल त्यांनाही त्रास होणार, कारण पाणी जास्ती असलेलं कारण तिन्ही दोषांचा प्रकोप सांगितलाय. पाणी जास्ती पिल्यानंतर कफ दोष पण वाढतो, तसंच वात दोष पण वाढतो आणि पित्त दोष पण वाढतो. काही मंडळी असं आहेत की आम्ही सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो त्यामुळे आमचं पित्त ऍसिडिटी कमी होते, असं कुठेही ग्रंथात लिहिलेलं नाही. हे प्रकृती विरुद्ध आहे. तुमची प्रकृती जर वाताची असेल तर तुम्ही थंड पाणी अजिबात आंघोळीला घेऊ नका, गरम पाण्याची आंघोळ केली तरी चालेल. कफ प्रकृती आहे, तुम्ही निश्चितपणे गरम पाण्याचीच आंघोळ करावं, जरा कडकडीत पाण्याची आंघोळ केली तरी चालू शकेल. आणि ज्यांची वात प्रकृती आहे अशा व्यक्तींनी मात्र शॉवर खाली आंघोळ, धबधब्याखाली आंघोळ, नदीमध्ये आंघोळ, तलावामध्ये पोहणं, डुंबून राहणं असे उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे वाताची प्रकृती असते ना त्याला भरपूर तेल लावणं आवश्यक असतं आणि भरपूर रगडून घ्यायचं असतं अंग. म्हणजे ही जी असते प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, एकांतिक प्रकृती मिळत नाही. परंतु कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला प्रकृती समजू शकतात. वात, पित्त आणि कफ, वात आणि कफ, वात आणि पित्त किंवा पित्त आणि कफ आणि सांधिपाती असे एकूण या प्रकृतीचे पण फरक पडतात. जन्मवेळची प्रकृती वेगळी असते, देश प्रकृती वेगळी असते, काल प्रकृती वेगळी असते, बल प्रकृती वेगळी असते. ह्या तो जो एक श्लोक आहे ना तुम्हाला आठवतंय का बघा, दृश्य देशम बलम कालम वयम प्रकृती म्हणला हा सत्वम सात्म्यम तथा आरम अवस्थाश्च पृथक विधा. हा जर श्लोक लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये ही प्रकृती आपल्याला साथ देते. त्या प्रकृतीचा केसांचा रंग कसा आहे, तिने केस कसे बांधलेत, विस्कटलेले तर नाही आहेत ना, विस्कटलेले जर असतील तर तो वाताचा प्रकोप मानला जातो. केस सुके आहेत, बुरुबुरु बुरुबुरु उडतायत सगळीकडे, दुसऱ्यांच्या ताटात जाऊन बसतायत, हे सगळे वात प्रकोपाची लक्षणं आहेत. त्यामुळे केस गळण्यावरनं देखील वात प्रकृती आहे का, हो अगदी नक्की ओळखता येऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटचं जो मुद्दा येतोय संयोग, तो आपण बघितला प्रकृतीमध्ये देखील आपण बघितलं की ह्या सगळ्या एकमेकांना कॉन्ट्रास्ट करणाऱ्या ज्या घटकांचा वापर आपण शरीरामध्ये किंवा बाहेरच्या जीवनामध्ये करत असतो तेव्हा ते रोग होण्याचं कारण असतं. त्याच्यात आणखीन एक मुद्दा येऊ शकतो. हा एक मुद्दा घेतल्यानंतर तो घेऊया, पाचन शक्ती कमी होत जाणं, अग्निदृष्टी होणं. अग्निदृष्टी
म्हणजेच अग्नी विकृती. एकूण 13 प्रकारचे अग्नी जर आपल्याकडे सांगितलेले आहेत, तर या 13 प्रकारच्या अग्नींना त्याच्याच सन्मानाने अभ्यासलं पाहिजे. अग्नीचा जो काही विचार केला आयुर्वेदामध्ये तो इतका सूक्ष्म रीतीने केलेला आहे की तुम्हाला या या अग्नीला सोडून चिकित्सा करता येणं हे केवळ अशक्यच आहे. आणि आयुर्वेदातली चिकित्सा जी असते ना ही त्या अग्नीची चिकित्सा असते. निखारा आहे, निखारा. त्याच्यावर राख धरलेली आहे. त्या निखाऱ्याला आपलं काम करताच येत नाहीये. त्याच्यावर राख बसलेली आहे. म्हणजे वरनं तुम्ही कितीही खाल्लत आणि जर पोटात भूकच नसेल तर रोग होणार की नाही? निश्चितपणे रोग होणार. ह्याला म्हणतात अग्निदुष्ट. पण तुम्हाला माहित नाहीये की तो खाली आतमध्ये अग्नी आहे आणि तुम्हाला वर राख दिसते. त्याच्यावरनं जर तुम्ही चालत गेलात तर चटके बसणार पायाला, वरची राख उडून जाणार आणि आतले जे काही निखारे आहेत ना, हे निखारे तुमच्या पायाला जाळत जातील. म्हणजेच काय करायला पाहिजे? अग्नीचा विचार नीट करून पचनशक्ती कशी आहे ते ठरवून जेवलं पाहिजे. आजच दुपारी मला एका माझ्या शिष्याने विचारलं की जेवायचं कसं आणि किती वेळा? 4 वेळा जेवायचं की 2 वेळा जेवायचं की 3 वेळा जेवायचं? तिला मी उत्तर देताना एक उदाहरण दाखवलं की माझ्याकडे अग्नी जो आहे, हा अग्नी एवढाच अग्नी आहे. एवढाच अग्नी आहे. म्हणजे एका लायटरवर पेटेल, मेणबत्ती पेटेल एवढाच अग्नी जर माझ्याकडे असेल, मला सांगा या अग्नीवर मी खिचडी 5 जणांची करू शकेन का? माझ्याकडचा अग्नी एवढाच आहे. नाही करता येणार. मग याच्यावर काय काय गरम करता येऊ शकेल? एका चमच्यामध्ये पाणी गरम करता येऊ शकेल. यापेक्षा याला काहीही करता येणार नाही. ह्याच्यापासून अग्नी आणखी मोठा करता येणार नाही का? येईल. जर आपण काही जाळायचं ठरवलं, हा आता कागद समजा जाळायचं ठरवलं, तर मी जाळू शकतो आणि मग ह्या कागदापासून मोठी चूल सुद्धा पेटवू शकतो. म्हणजे अग्नीचं रूपांतर करत अग्नी वाढवत वाढवत जर नेलो, तरच तुम्हाला त्या अग्नीचा दुसरीकडे वापर करता येणार आहे. नाहीतर काय होईल? त्या बिरबलाची खिचडी जशी शिजत होती, शिजलीच नसते ती. असं येऊ शकतं. त्यामुळे तुमच्या पोटातला अग्नी, ज्याला आपण व्यवहारामध्ये भूक लागणं असं म्हणतो, जाठर अग्नी, पाचक अग्नी, वैश्वानर नावाचा अग्नी, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पंचमहाभूतातलं हे पित्त, साक्षात पित्त जे आहे. सूर्यावर जे ते सूर्याच्या तेजामुळे ज्याचं पचन पोषण होतंय आणि भरण-पोषण होतंय. हा जो अग्नी आहे, या अग्नीला आपल्याला विसरता येणार नाही. रोग होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये शारीरिक कारणातल्या आतली जे काही बदल आहेत, मी अगदी पहिली स्लाइड जर तुम्हाला आठवत असेल तर शरीर का म्हणजे काय? बाह्य अंग आणि अंतरंग. अंतरंगामध्ये म्हणजे निज, आत जे काही असतं चाललेलं त्याच्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल आणि पाचनशक्ती कमी होते का हे बघावं लागेल. आता बाह्य कारण म्हणजे काय आहेत? ही आता मी बघितली सगळी शारीरिक कारणं, आभ्यंतर कारणं झाली म्हणजे आतली कारणं सांगितली. बाहेरील कारणं काय काय आहेत? तर वात, पित्त, कफ यांची दृष्टी बाहेरच्या कारणांनी होणं. हे पण एक कारण असतं हां, बाहेरच्या. बाहेरचं म्हणजे आणखीन काय असू शकतो? तर रासायनिक खतांचा अतिवापर हे एक प्रमुख कारण आहे. रासायनिक औषधांचा अतिवापर हे दुसरं कारण आहे. चुकीचं पथ्यपालन, जसं पाणी जास्त पिणं, हा सुद्धा आपण ढोसत जातो ना हे अतिरेक करत असतो आपण किंवा जीवनचर्या माहिती नसणं, ही बाह्य कारणं जी आहेत. कधी उठावं, कधी बसावं, कधी खावं, कधी प्यावं, हे बाह्य आपण शरीरात जबरदस्तीने भरत असलेले पदार्थ असतात. यांच्या वेळा चुकल्या तर हे पथ्यपालन सगळं चुकून जातं आणि त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि आपण खाल्ली नाही तरी सुद्धा त्याचा त्रास होतो आणि नको असताना खाल्ली तरी त्याचा त्रासच असतो. म्हणजे आपण शेवटी निर्णय जो घ्यायचा असतो तो आतला घेत असतो. आतमध्ये जो असतो तो ठरवतो की तुम्ही आता सरबत प्यायचं की चहा घ्यायचा आणि त्याच्या नियमांच्या विरोधात तुम्ही गेलात की गडबड झाली. म्हणजे बाह्य शक्तीपेक्षा आतली शक्ती जी असते ही ताकदवान आहे, जास्ती महत्वाची आहे आणि ह्या रोगाच्या कारणांमध्ये शारीरिक कारणं मध्ये बाह्य कारणं आणि आभ्यंतर कारणं या सगळ्या कारणांचा नीट जर अभ्यास केला तर आपल्याला रोग होण्याची कारणं समजू शकतात. मला असं वाटतं की बहुतेक मी इथपर्यंत स्लाइड घेतलेले आहेत. आरोग्यम भास्कराद इच्छेत. आरोग्य सूर्यावर अवलंबून असतं. हा जो रथ दिसतोय हा सूर्यदेवांचा रथ आहे. हे जे उभे आहेत ना हे भगवान सूर्यनारायण आहे. आणि हे जे 7 घोडे आहेत ना 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 सप्त घोड्यांचा हा रथ, सप्त अश्वांचा रथ हे चालवतात आणि हे सप्तरथ म्हणजे काय आहे? हे सप्तरथ म्हणजे 7 धातू सांगितलेले आहेत.
या 7 धातूंचं पोषण, भरण पोषण जे असतं, त्यांचा कंट्रोल जो असतो, तो त्या सूर्याकडे असतो. किंवा आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे आणि त्या सूर्य म्हणजे शरीरातला अग्नी असं म्हटलं तरी चालेल. जसा निसर्गामध्ये तो एक सूर्य दिसतो, तसा शरीरामध्ये देखील जो सूर्य आहे, त्याला म्हणतात अग्नी. याचे एकूण 13 प्रकार आपण ते यापूर्वी बघितलेले आहेत. ज्यांचे बघायचे राहिलेले असतील त्यांनी आपल्या भारतीय गुरुकुल परिवारच्या YouTube चॅनलला जायचं आणि आधीचे सगळे जे 80 भाग जे आपले झालेले आहेत, सगळे भाग पुन्हा एकदा बघा आणि मग आपल्याला शरीरशास्त्राचे पुढचे भाग बघणं सोपं जाईल, आनंदी जाईल. कारण आपल्याला आधीचा सिलेबस कव्हर केल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. मी अगदी काही माहिती, त्रोटक माहिती आज मी मागच्या भागातली आज काही रिपीट केली. कारण ज्यांनी बघितलेलं नव्हतं, ऐकलेलं नव्हतं अशांना सुद्धा तो भाग मिळावा म्हणून. मला वाटतं की आता इथे आपण थांबूया आणि जी काही प्रश्नोत्तर आहेत, त्या प्रश्नोत्तरांचा आढावा घेऊया. आणि मी इथे आता माझं स्क्रीन शेअरिंग थांबवतो. स्टॉप प्रेझेंटिंग. रेकॉर्डिंग सुरूच राहू दे. आता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, पण हे प्रश्न कुठचे असावे? आपल्या मनात आत्ताचं लेक्चर ऐकल्यानंतरचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न फक्त आपल्याला घ्यायचे आहेत. अनावश्यक प्रश्न म्हणजे जे प्रश्न आहेत ते आता घ्यायचे नाहीयेत आपल्याला. म्हणजे वैयक्तिक प्रश्नांसाठी आपलं आत्ताचं सेशन नाहीये. 8 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी शरीरशास्त्र आपण जे काही शिकलो आणि त्याच्यामध्ये रोग होण्याची कारणं जी आता आपण बघितली, त्यामध्ये जर तुम्हाला आता काही शंका असेल तर ती फर्स्ट प्रायोरिटीने विचारूया. पुढची 5 मिनिटं. आज मला पुढे 10 मिनिटं आवाज आहे आता तरी दिसतोय माझ्याकडे. इथे माझं चिन्ह ऑन दिसतंय. गेलाय का आवाज? येतोय ना? हा, कारण इथे माझं चिन्ह ऑन दिसतंय मला. त्यामुळे ज्यांना शंका असतील, काही प्रश्न असतील, प्रश्न विचारूया. आपण एक 10 मिनिटं जास्ती घेतली तरी चालणार आहेत, कारण आज माझ्याकडे पुढचं व्याख्यान नाहीये. पहिल्या मंगळवारी मात्र माझ्याकडे पुढचं व्याख्यान असल्यामुळे आपण प्रश्नोत्तरांना थोडासा कमी वेळ दिलेला. आज 10 मिनिटं, म्हणजे आता 9 वाजलेत. अजून पुढची 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी घेऊ शकतोय. कोणाच्या मनात प्रश्न असतील तर प्रश्न अनम्यूट होऊन विचारा किंवा हात वर करून ठेवा. मी तुम्हाला विचारेन किंवा चॅट बॉक्समध्ये प्रश्न तुमचा लिहून ठेवला तरी चालू शकेल. नमस्कार गुरुजी, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अरे बघ, मी विसरलोच होतो. आजचा दिवस मी अगदी ठरवलेलं होतं हा, की आज सगळ्यांना सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन करायची. पण सादर काकांनी सुरुवात करून दिलेलीच होती वनिताताईंनी, पण मी तो मात्र मुद्दा विसरलेला होतो. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुझ्या सगळ्यांना मी शुभेच्छा पोहोचवतो. या निमित्ताने सगळ्यांना निरोगी क्रोधी नाम संवत्सर, हा जो संवत्सर आहे आता पुढे येणारा, हा क्रोधी नाम संवत्सर. क्रोध म्हणजे संताप असा आहे. आताच मागचं जे संवत्सर गेलं ते वेगळ्या नावाचं होतं. आताचं जे संवत्सर आहे क्रोधी नाम संवत्सर आहे. आणि या क्रोधी नामाला काय काय करायचं, तर आपल्या रागावर नियंत्रण आणायचं. आज एक संकल्प करूया सगळ्यांनी, की मी आज दिवसातनं कमीत कमी वेळा रागवेन आणि त्या रागवण्याची कारणं शोधून काढायची, लिहून काढायची. हे होमवर्क म्हटलं तरी चालेल, मुलांसाठी, पालकांसाठी सुद्धा होमवर्क आहे, की मी आज किती वेळा चिडलो किंवा मी किती वेळा चिडले, त्याची कारणं काय होती. चिडलो किती वेळा? 5 वेळा, 6 वेळा. कशी कशी असू शकतात बघा. सकाळी आईने हाक मारली आणि मी उठलो नाही आणि आईने परत हाक मारली, अरे आज गुढीपाडवा आहे, तुला लवकर आंघोळ करून जायचंय, देवळामध्ये जाऊन यायचंय. तर तेव्हा तुम्ही आईवर चिडलात, छे मी नाही काय जाणार, मी रात्री 1 वाजेपर्यंत नुसतं मी त्या मोबाईल मध्ये होतो, आता मला काही सांगू नकोस तू. इथे आपण पहिल्यांदा चिडलो, रागावलो. मनाविरुद्ध झाल्यानंतर मनात ज्या प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण होतात त्याला क्रोध असं म्हणतात. अशा किती सकाळपासून निर्माण झाल्या. बहिणीशी बोलताना, भावांशी बोलताना, आई बाबांशी बोलताना, शेजाऱ्यांशी बोलताना, मोबाईलवरचा एखादा मेसेज वाचून आपल्याला असा राग येतो. या रागावर संयम आणायचा आहे. आपण जर सामूहिक स्तरावर हा जर राग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं अधिक सोयीस्कर आणि अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. कारण येणारं हे जे संवत्सर आहे, या संवत्सरामध्ये देशामध्ये किंवा अन्य विश्वामध्ये देखील संताप आणणारी कृत्य खूप होणारी आहेत. चीड आणणारी कृत्य होणार आहेत. जे नको ते घडणार आहे असे गृहीत धरून जाऊया आपण यावर्षी. कारण काही जणांचे आपले काही कायदे बदलले जातील अशी शक्यता वाटते. जे बदललेले आहेत त्याचा राग उफाळून येईल. आता निवडणूक येते, निवडणुकीमध्ये सुद्धा काही जणांना पराभव पत्करावा लागला तर त्यांचं रूपांतर सुद्धा ते क्रोधामध्ये करणार आहेत. राग येणारे कुठेतरी
दंगे होणार आहेत, कुठेतरी आगी लावल्या जाणार आहेत, कुठेतरी मारझोड होणार आहे. आपण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या शक्तींचा वापर, आपली आत्मशक्ती, आपली मनशक्ती, या सगळ्या शक्ती वाढवल्या पाहिजेत. आपली उपासना वाढवली पाहिजे. आज किती जण देवळात गेले, नवीन कपडे घालून देवळात गेले, नवीन कपडे घालून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले, नवीन वर्षाचे नवीन संकल्प केले. असं काहीतरी करणं अपेक्षित असतं. तर त्याच्यामध्ये आपण आज एक हा क्रोध, हा जो काही शत्रू आपला आहे, या शत्रूवर विजय मिळवण्याचा संकल्प आपण आज सगळ्यांनी करूया. आणि या संवत्सराच्या सगळ्यांना मनापासून शांत शुभेच्छा. क्रोधाच्या विरुद्ध शांत, म्हणून मी शांत शुभेच्छा असं म्हटलं. छान. आणखीन कोण काही माहिती शेअर करणं असेल तर बोल. गुरुजी, 4 चपाती हे विरुद्ध अन्याय. मग चपातीमध्ये मीठ न टाकता आपण 4 चपाती खाऊ शकतो का? येस, मस्त प्रश्न विचारला. काय प्रश्न हा तिचा समजला का सगळ्यांना? विरुद्धांना हा जो मी भाग सांगितला त्याच्यामध्ये संयोग विरुद्ध आता ती सांगत होती की चहामध्ये दूध असतं आणि चपातीमध्ये मीठ असतं. असं एकत्र जर समजा केलं गेलं तर त्रास होईल का? काही जणांना त्रास होतो, काही जणांना त्रास होत नाही. ज्यांनी अगदी लहानपणापासून चहा चपाती खाल्लेली आहे, जसं मी आहे. मी लहानपणी चहा चपाती खाऊनच मी शाळेमध्ये जात होतो. हायस्कूल मध्ये पर्यंत अगदी मी जात होतो. किंवा कधीतरी कॉलेजमध्ये जाताना सुद्धा मी चहा चपाती अशी बुचकळून चावून खाऊन गेलेलो आहे. अगदी लगेच काही अगदी विरुद्ध अंगावर असे फोडबिड येतात असं काही नसतं. परंतु जर तुम्हाला त्रास झाला तर त्या हेतूचा, म्हणजे त्या कारणाचा, त्या विरुद्धांचा विचार करावा लागतो. मग आता ताईने प्रश्न असा विचारला की चहा आणि चपाती खाणं हे जर विरुद्धांना असेल तर त्या चपातीमधलं मीठ काढून टाकलं तर चालणार का? अप्रतिम उत्तर, त्याने सोल्युशन आपणच ठरवून दिलं की चपातीमध्ये मीठ घालू नका किंवा चहामध्ये दूध घालू नका. दोनापैकी एक काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं. आणि अगदी खूपच आपल्याला आवड असते आणि तर खाल्लं, मनापासून खाल्लं तर त्रास तसा काही होत नाही, असंही माझ्या लक्षात आलेलं आहे. शिकरण खाणं हा आणखीन एक प्रश्न असतो. शिकरण मुलांना आवडते, पटकन करता येते, साखरेच्या ऐवजी गूळ घालता येतो आणि दुधाच्या ऐवजी आपण नारळाचा रस पण वापरू शकतो. आज मोठ्या शहरांमध्ये टेट्रा पॅक मध्ये नारळाचा रस उपलब्ध आहे. नारळाचा रस उपलब्ध आहे टेट्रा पॅक मध्ये, जसं फ्रुटी किंवा आणखीन जे काही ड्रिंक्स मिळतात ना, तसं नारळाचा रस सुद्धा विकत मिळतो. मग तो रस आणून समजा जर त्याच्यामध्ये केळी घालून गुळ घातला तर अतिशय उत्तम व्यंजन होऊ शकतं. मला आवडणारा केळीचा एक पदार्थ म्हणजे तूप केळी हे एकत्र करून खाणं. म्हणजे शिकरण करायची पण ती दुधाची किंवा नारळाच्या रसाची तुपामध्येच, तूप असं घ्यायचं वाटीत आणि त्याच्यात असं केळं कुस्करून टाकायचं आणि तूप केळी आणि भाकरी असं खाऊन मी शाळेमध्ये गेलेलो आहे. चपाती पण मी कधीतरी खात होतो. त्यामुळे हे जे विरुद्धांना प्रकरण आहे हे जर आपल्या वैद्यांना विचारून किंवा आपल्या युक्तीनुसार आपल्याला जे पथ्य पाळून जे करता येतं त्याने आपण करू शकतो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा, सगळ्यांनाच शुभेच्छा व मराठी नववर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे बोल. की सर्दी येणे हा मानसिक विकार आहे का? नाही, सर्दी हा मानसिक आजार नाही. सर्दी हा 100% शारीरिक आजार आहे आणि सामाजिक आजार आहे. मी चारांचे प्रकार सांगितले ना, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक. सामाजिक म्हणजे एका सर्दी झालेल्या रुग्णाच्या संपर्कात जेव्हा दुसरा रुग्ण येतो तेव्हा त्याला सर्दी होते. माझ्याकडे समजा जर सर्दी असलेला पेशंट आला आणि तो जर शिंकला 4 वेळा इथे, तर मला सुद्धा शिंक येण्याची शक्यता असते. म्हणजे हा जरा सामाजिक आजार, एकापासून दुसऱ्याला संक्रमण होणं, म्हणजे हा व्हायरल फीवर ज्याला मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीमधलं जंतू संसर्ग, एकमेकांना जाणं, हा औपसर्गिक आजार. म्हणजे सर्दी हा सामाजिक आजार किंवा वैयक्तिक आजार. माझी प्रतिकारशक्ती कमी असेल तर मला सर्दी होईल. मग मी आईस्क्रीम खाल्लं तर मला सर्दी होईल. मी थंड वाऱ्यात फिरलो तर मला सर्दी होईल. मी थंड काही खाल्लं, फ्रूट सॅलेड खाल्लं, विरुद्धांना काही खाल्लं तर मला लगेच सर्दी होईल. असं होऊ शकतं. तर हा आजार शारीरिक झाला. मानसिक आजारामुळे सर्दी होऊ शकते, पण ते फार रेअर कारण असतं, फार रेअर असतं. आणि उगाच मनाने आपण ठरवलेलं असतं की आज मी थंड खाल्लंय, बहुतेक मला त्रास होणार, असं म्हटलं तर मात्र तुम्हाला होणारी सर्दी ही मनाशी संबंधित राहते. आणि मी इथे चिकित्सेत त्याचा विचार करतो की म्हणून मी माझ्या पथ्यामध्ये सगळ्यांना सांगतो की मनात भीती न बाळगता तुम्ही खा, मग तुम्हाला त्रास होणार नाही. जसं मी मागच्या भागामध्ये सांगितलं, आईस्क्रीम विषयी सांगितलं. नॅचरल आईस्क्रीम तयार करायचं.
आणि म्हणजे नॅचरल आईस्क्रीम म्हणजे नॅचरल कंपनीचं आईस्क्रीम घेतलं तरी चालेल, पण आता ज्याच्याकडे नाही, घरी तयार करायचं आईस्क्रीम. आता आईस्क्रीम तयार करत असताना आंबट आणि दूध असं एकत्र करायचं नाही, म्हणजे ते विरुद्धांना होणार नाही. पण नारळाच्या रसाचं आईस्क्रीम केलं तर मस्त लागतं. नारळाच्या रसाचं आईस्क्रीम मस्त लागतं. आंब्याच्या रसाचं आईस्क्रीम चालेल का? हो चालेल. आंब्याचा रस काढायचा, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं. बाजारामध्ये अमूलचं फ्रेश क्रीम मिळतं, ते घालायचं. खडीसाखर बारीक करून घालायची त्याच्यामध्ये आणि ते फ्रीजरमध्ये ठेवायचं. एक 4-5 तास झाल्यानंतर पुन्हा एकदा ते काढायचं, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आंब्याचे असे तुकडे करून टाकले. नॅचरल आईस्क्रीम पेक्षा बढिया आईस्क्रीम होतं. तुम्ही असं करून बघा आणि खाऊन बघा. आणि छोटे-छोटे कप विकत मिळतात. प्लास्टिकचे कप घ्यायचे नाहीत. थर्माकोलचे कप घ्यायचे नाहीत. कप घेताना कागदी कप घ्या आणि त्याच्यामध्ये ते जे आपलं मिक्सचर जे आहे, आईस्क्रीम मिक्सचर जे आहे, ते टाका आणि ते तुम्ही वापरलं तरी चालू शकतं. असं आईस्क्रीम हे काही विरुद्धांना होणार नाहीये. हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ते ऋतुविरुद्ध पण होणार नाहीये. युक्तीने तुम्ही ही सगळी पथ्य पाळू शकता आणि आनंद घेऊ शकता. धन्यवाद गुरुजी. आर्या अनम्यूट हो. गुरुजी हम्म. गुरुजी आध्यात्मिक आजार बरे कसे होतात? कारण मला गुरुजी लहानपणापासूनच चष्मा आहे. मग तो आध्यात्मिक आजार आहे का? येस, अगदी बरोबर. तुझ्या आईशी बोलताना मी हा पण मुद्दा सांगितलेला होता तिच्या आईला, की हा आजार हा पूर्वजन्माचे दोष म्हणून येऊ शकतो. आता मग यासाठी काय करायचं? तर डोळा हा जो अवयव आहे, हा अवयव त्या अवयवामध्ये असलेली विकृती, याच्यात तुझा दोष काहीच नाही ग ताई. हा तुझ्या आई वडिलांचा पण दोष नसतो. हा आत्मा जो असतो, हा आत्मा आपला आधीच्या जन्मामधून जे भोग शिल्लक असतात ते भोगण्यासाठी आलेला असतो. ऍक्सेप्ट इट अँड गो अहेड. आपण त्या बदलू शकत नाही. आपल्या हातावरच्या रेषा आपल्याला बदलता येतात का? नाही बदलता येत. ऍक्सेप्ट इट अँड गो अहेड. मग आपण काय करू शकतो? सूर्यापासून येणारे किरण आपण थांबवू शकतो का? नाही. पण आपण पंखा लावू शकतो, एसी लावू शकतो, थंड वाळ्याचे पडदे लावू शकतो, व सावली घेऊ शकतो, गॉगल लावू शकतो. प्रतिकार आपण करू शकतो, परंतु पूर्ण थांबवू शकत नाही. तसे हे आध्यात्मिक आजार जे असतात, आता काही जणांना जन्मापासून ते आंधळेच असतात. जन्मापासून त्यांना बहिरेपणा, कानाने ऐकायलाच येत नाही. जन्मापासून अंगावर असे फोड. माझ्या मुंबईच्या परवा ओपीडीमध्ये आली एक मुलगी, अंगावर फोड, कितीही औषधं दिली ते फोड काही जात नाहीत आणि जन्मापासून फोड आहेत, असे ब्लिस्टर्स येतात, भाजल्यासारखे ब्लिस्टर्स येतात. ताईच्या प्रश्नाचं उत्तर असंच देता येईल की हे आध्यात्मिक आजार असतो. अगदी लहानपणापासून लागलेला चष्मा, अगदी लहानपणापासून झालेला डायबिटीस, अगदी लहानपणापासून असलेले काही त्वचेचे विचार, अगदी लहानपणापासून असलेला अस्थमा, आपल्याला त्याची तीव्रता कमी करता येते पण पूर्णपणे घालवता येत नाही. काही व्यंग असलेले आपण नाही घालवू शकत, जसं क्लेफ्ट पॅलेट, आता प्रमाण कमी झालं याचं, परंतु हे किंवा आता काही बेबी अकॉस्टिक बेबी असतात, ऐकायला नीट येत नाही त्यांना, किंवा ऑटिझम नावाचा एक आजार झालेला असतो. हे आजार सगळे त्यांच्या जन्माच्या आधीपासून, किंवा मंदबुद्धी बालक, यांना दिव्य बालक असं म्हटलं जातं आजच्या भाषेमध्ये. तर अशी सगळी मंडळी जी आहेत, ह्याला उपाय काय करायचा? उपाय आपल्याला सांगितलं तसंच मगाच्या सारखंच, की नामस्मरण करू शकतो, उपासना करू शकतो. आता डोळ्यांच्या बाबतीत जर असेल तर आपल्याला रवीची उपासना करायची. रवी म्हणजे सूर्याची उपासना. मग सूर्य त्राटक केलं तरी चालेल, सूर्याचे किरण अंगावर घेतले तरी चालतील, सूर्याच्या संपर्कामध्ये आलेले पदार्थ आपण जर खाल्ले तर सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये खाणं हे सगळ्यात महत्वाचं. सगळे पदार्थ आहेत ते, त्याला सूर्याची उष्णता त्याला मिळते का? किंवा सोलर अन्न घेतलं तरी चालू शकतं, त्याने सुद्धा व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला चांगलं मिळतं. सूर्यप्रकाशात वाळवलेल्या पदार्थांचं अन्न बनवणं, म्हणजे तांदूळ असतील, कांदे असतील, नारळ असतील, बटाटे असतील, ह्यांना सगळ्यांना सूर्याचा प्रकाश पडेल अशी व्यवस्था करून ठेवून मग ते आपल्या अन्नामध्ये घेणं. काही कपडे असतात, हे कपडे विशिष्ट तिथीला, मला आता ती तिथी आठवत नाहीये, पण मी ती चौकशी करून सांगेन, मला पुढच्या वेळेला परत आठवण करा. काही विशिष्ट तिथीला आपल्या घरातले सगळे कपडे काढायचे आणि सूर्याच्या उष्णतेमध्ये वाळवायचे. शिवरात्रीच्या बहुतेक नंतर किंवा त्या दरम्यान एक कुठचा तरी तो दिवस आहे. या दिवशी आपल्या अंगावरचे घालणारे आपले सगळे कपडे, विशेषतः ठेवणीतले जे कपडे असतात, म्हणजे जुने शालू, पैठणी वगैरे ज्या साड्या असतात, ज्या महत्वाच्या साड्या असतात, ज्यांना धुता येत नाही, पाणी लावता येत नाही, अशा सगळ्या कपड्यांना ऊन लावून ठेवायचं, म्हणजे मग ते वर्षभर चांगले राहतात. तसेच आपल्या गोधड्या वगैरे ज्या असतात, हे सुद्धा त्या उन्हामध्ये शेकवून घ्यायच्या आणि मग त्यांच्या घड्या करून ठेवायच्या. तर हे काही आजार जे आहेत ना, हे सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे बरे होणारे, किंवा त्याच्यातनं व्हिटॅमिन डी संग्रहित राहू शकतं. सांडगे, पापड, कुरडया, हे भरलेले पदार्थ जे सगळे आहेत,
हे सगळे पदार्थ जे आहेत हे या सूर्याच्या उष्णतेमध्ये जर आपण टिकवून ठेवू शकलो तर ते पुढे आपल्याला पावसाळ्यामध्ये जेव्हा सूर्याचा किरण आपल्याला मिळत नाही तेव्हा हे पदार्थ खाल्ले तर आपल्याला त्यांचा फायदा जास्त येऊ शकतो. आर्याने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला पूरक उत्तर मी जरा जास्ती प्रमाणात दिली. सूर्याच्या उष्णतेत सूर्याची उपासना तुम्हाला करायला पाहिजे. उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. मावळत्या सूर्याकडे कधी बघू नये असं आपलं वेद वाङ्मय सांगतं. पण आज जमाना इतका उलटा झालेला आहे की सनसेट बघण्यासाठी जे पॉइंट्स असतात पण सनराईज पॉइंट्स मात्र आपण कुठेही बघत नाही. उगवत्या सूर्यांचा प्रदेश असं आपण म्हणतो, परंतु उगवत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी काही पॉइंट आपल्या पर्यटन खात्याने काही काढलेले नाही. अगदी ते कन्याकुमारीला गेलात तर उगवता सूर्य आणि मावळता सूर्य तुम्हाला अगदी समोरासमोर दिसतात त्या एका अशा विशिष्ट स्पॉटला गेल्यानंतर. पण उगवत्या सूर्याचं दर्शन घेणारी मंडळी हल्ली कमी झालेली आहेत. तुम्ही जर दर्शन घेतलं तर फायदा जास्ती होईल. सूर्य त्राटक नावाचा एक प्रकार आहे, तो केला तरी चालू शकेल. सूर्याला अर्घ्य देणं नावाचा एक प्रकार आहे. असं हातात पाणी घ्यायचं आणि समोर जो सूर्य आहे या समोरच्या सूर्याला ते द्यायचं आणि पडणारं पाणी तुमच्या डोळ्यांच्या मधून ते आलं पाहिजे. म्हणजे डोळे इथे आहेत आणि पाणी असं पडतंय आणि त्याच्या मागच्या बाजूला सूर्य आहे. सूर्याकडनं पडणारे काही किरण जे असतात हे किरण तुमच्या त्या पाण्यामधनं त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि तुमच्या डोळ्यामध्ये जातात आणि ते फायदेशीर असतात असं लक्षात येते. त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा सूर्योपासना आपल्याला करता येते. साखरेची गाठी आरोग्यदायी असते असं कसं काय? साखर ही आरोग्याला अपायकारक आहे असं नाही. आज जी काही साखर वापरली जाते ही खूपच केमिकल युक्त असते. पण साखर शुद्ध करण्याचा एक मार्ग सांगून ठेवतो तुम्हाला. माझी आई ह्या करायची उपाय. साखरेतला मळ जर काढायचा असेल, हलवा नावाचा एक प्रकार आपल्याकडे संक्रांतीला 14 जानेवारीला केला जायचा. आम्ही लहानपणी हलवा घरी तयार करायची माझी आई आणि त्यासाठी ती साखरेचा पाक तयार करायची आणि तो पाक तयार करताना साखरेमध्ये पाणी घालायचं आणि ते साखरेला उकळी आली, त्या पाकाला उकळी आली की त्याच्यामध्ये दूध घालायचं. दूध घालून झालं की लगेच त्याच्यामध्ये ताक घालायचं. दूध आणि ताक एकत्र आलं की ते दूध नासतं आणि त्याची अशी घट्ट वडी तयार होते. मग तो पाक गरम गरम असताना प्लास्टिकच्या गाळणीतनं नाही, धातूच्या चाळणीतनं तो पाक गाळून घ्यायचा. आता तो गाळल्यानंतर जे नासलेलं दूध असतं किंवा ताकाचे वरचे जे पार्टिकल्स असतात हे त्या चाळणीच्या वर राहतात आणि त्या साखरेमधला सगळा कचरा जो असतो किंवा जी काही टॉक्सिन्स असतात ही सगळी त्या नासलेल्या दुधामध्ये येतात आणि खालचा पाक हा शुद्ध व्हायला मदत होते. मग ही साखर त्याच्यापासून पुन्हा समजा आटवलं आणि जर साखर तयार झाली तर ती अधिक चांगली आणि स्वच्छ तयार होते. त्याच्यातलं केमिकल आपण काही प्रमाणात का होईना आपण काढून टाकू शकतो. अशा पद्धतीने हा प्रश्न चांगला विचारलात की साखरेच्या गाठी म्हणजे आपण ते बत्ताशांच्यासाठी साखर जशी तयार करतो 2 तारी पाक किंवा त्याच्यापेक्षा पुढचा पाक गोळीबंद पाक असा जर केला तर ही त्यामध्ये उष्णतेमुळे काही पदार्थांना जेव्हा साखरेसारख्या पदार्थांना उष्णता दिली जाते तेव्हा त्यातली काही केमिकल्स व्हॉलटाईल असतात ती उडून जाऊ शकतात. जसं आयोडीन सारखे पदार्थ असतात त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले काही पदार्थ असतात तेही उडून जात असतात. त्यामुळे मग आपल्याला साखर काही धुता येत नाही. पण पाकात तुम्हाला पाक तयार करण्यापूर्वी साखरेची शुद्धी ही अशाही पद्धतीत करता येईल की साखर जेवढी आहे तेवढं त्याच्यात पाणी घाला, लगेच पाणी काढून टाका सगळं आणि उरलेली साखर आहे ती पुन्हा उकळत ठेवा आणि उकळल्यानंतर त्याची क्रिस्टल्स तयार होतील. ते तुम्हाला साखर म्हणून वापरता येऊ शकतात. त्याच्यातले दोष कमी करता येतात. चला शेवटचे 2 प्रश्न घेऊया आणि आपण सेशन थांबवूया. आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत का? नसल्यास आपण इथे थांबूया. सगळ्यांना या नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना पुढचं येणारं संवत्सर जे आहे हे अत्यंत आरोग्यदायी, प्रेरणादायी, शांत वातावरणाचं आणि बाहेर सामाजिक सुद्धा आरोग्य चांगलं सगळ्यांचं राहावं, देशाचं आरोग्य, राष्ट्राचं आरोग्य संपन्न व्हावं अशी इच्छा आपण आज परमेश्वराकडे करूया आणि आपले सेशन थांबवूया. शांती मंत्र आर्याताई. आज स्वरा दिसत नाहीये. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. चला धन्यवाद.
अनघाताईंना पण धन्यवाद. आज त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आपल्या या सगळ्याचं युट्यूबला.